नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो, तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज लाईट गेली आहे आणि आताचा खालनं आले. तर हे बघा, ती टाकी आपली झालेली खाली कशी ती दाखवतो. तर ही जी टाकी आहे ते बघा, इथे फिल्टर आहे. तर ह्याच्याने खाली झालेली, हे बघा इथे सगळे खाणं बिणं आहे. तर त्याच्यावरनं मला समजलं की पाणी इकडून वाहून गेले खालती. आणि हे बघा इकडं सुद्धा भरलं आहे, ते इकडे पण फुल भरलं आणि खाणं तिकडचं इकडं आलं आहे, कारण मी ह्यांना एवढं टाकलंच नव्हतं. सो ठीक आहे, आता त्यांना पाणी थोडं भरलं आहे आणि बोललो लाईट गेले तोपर्यंत ती टाकी आपण खाली करूया आणि त्याच्यातले मासे त्यात सगळे शिफ्ट करूया. सो ठीक आहे, आता त्यातले पाणी खाली करायला लावतो आणि मासे शिफ्ट करतो इकडचे तिकडे. तर मित्रांनो, आता टाकी भरली ही सुद्धा आणि ही सुद्धा. आणि ह्यांचा स्पंज क्लीन करून टाकला आपण, कारण ह्यांची जास्त घाण होते. कारण हे कसं आहे, खूप मासे आहेत त्याच्यामुळे घाण त्यांची जास्त होते. आणि आता आपण स्पंज वगैरे धुतो. तर अजून मी ती टाकी खाली करायला लावली नाही, तर आता ती लावतो थोड्या वेळात खाली करायला, नंतर तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, मी असा विचार केला आहे की ही टाकी अशी खाली करताना खूप टाईम जाणार आहे. तर आपला इथला जो वॉल आहे, हा बघा हा वॉल, तर त्याच्याने आपण पटापट पाणी काढू शकतो. तर उद्या सकाळी आपण हे करूया. आणि आज तो पाणी जरा एक दिवस तरी हे होते, रिसायकल होते ऑक्सिजनने. त्याच्यामुळे मग कसं होईल की एक दिवस जुना वॉटर आहे. तर तो बघा, एक आपण यात कोई फिश टाकला आहे, तो फिरतोय मस्त. त्यात फिश टँकमध्ये जरा तो वाकडा तिकडा होत होता, म्हणून त्याला आपण यात टाकला आहे, तर आता फिरतोय. तर हा ब्लॉग 2 दिवसाचा होणार आहे, म्हणजे आजचा आणि उद्याचा. तर ते बघा, ते सगळे कोपऱ्यात आहेत. आणि उद्या आपल्याला काही करून ते फिश, म्हणजे जे आपल्याला द्यायचे होते ते फिश आपल्याला उद्या द्यायला जायचे आहे. सो उद्या भरपूर काम आहेत, बघूया आता कसं होतं आहे ते. तर मित्रांनो, आज आहे दुसरा दिवस, म्हणजे व्हिडिओमधला तुमचा लगेचचा पार्ट आहे, पण रिअलमध्ये हा माझा दुसरा दिवस आहे. आणि आज आपण जाणार आहे फिश द्यायला. तुम्हाला काल बोललोच की उद्या फिश द्यायचे आपल्याला. खूप दिवस झाले, 4-5 दिवस झाले की त्याला बाबा आज देतो उद्या देतो करतोय. पण आज फायनली देऊन टाकू, कारण भरपूर कामं होते आणि त्याचा पण थोडं पाणीचा इश्यू होता, त्याच्यामुळे तो पण बोलला नंतर आण. तर आता आपल्याला द्यायचे फिश, तो मी बोललो आता व्हिडिओ काढतो. आणि नंतरला आपली कोंबडी गेली अंडा द्यायला, दाखवतो तुम्हाला. ती बघा, ती तिथे पिंजऱ्यात अंडा द्यायला बसले. तिथे जर गेलो ना मी जवळ, तर मग ती काय करेल की तिथनं उठून जाईल. त्याच्यामुळं मग मी तिथे समोर जात नाही आहे. तर ठीक आहे, ती आता अंडा देईलच. अंडा देऊन झालं का मग ती पण बाहेर निघेल, मग मी अंडा दाखवतोच तुम्हाला. ते बघा, तिथे आहे ना एक श्रीखंडाचा छोटा किंवा दह्याचा छोटा असा एवढा छोटा डब्बा आहे, कमीत कमी एवढा असेल. आणि त्याला ती अंडा समजते. ती बघा, थांबा दाखवतो 1 मिनटं. तो बघा, तो तुम्हाला दिसत असेल डब्बा. मी पुढे जायचा प्रयत्न करतो. तो बघा, तो अंडा ती म्हणजे तिला वाटते तो अंडा आहे, तर त्याच्यामुळे ती तिच्या पोटाखाली घेते. तर कसं असतं, कोंबडीला एवढं समजत नाही. जर व्हाईट म्हणजे पांढरी गोष्ट किंवा असं गोलाकार किंवा असं काही दिसलं, तर ती असे समजते की तिचा अंडाच आहे म्हणून. तर ती पोटाखाली घ्यायला बघते. त्याच्यामुळे ती तो अंडा पोटाखाली घेत होती. तर ठीक आहे, बघूया आता. मॅडम आपल्या अंडा देत आहेत कोंबडी मॅडम. हंबा हंबा रंबा रंबा कंबा कंबा दुंबा दुंबा बुंबा बुंबा बांबा बांबा. आणि आपली बदकं बघा, ते बघा बाहेर फिरतात आज मस्त. कवळं ऊन पण आहे आणि बाहेर गहू वगैरे पण टाकलेत मी, त्याच्यामुळे ते मस्त खायला गेलेत. आणि जास्त नाही बाहेर निघत ते, कारण सगळ्या दिवस पूर्ण आतमध्येच असतं तिथे फार्म हाऊसमध्ये. तर कसं तिथे पाण्याचं ठेवलं, त्याच्यामुळे ते पाण्यामध्ये पोहत तरी असतात. नाही तर मी इकडे तिकडे, हे बघा आता इथे पण गहू टाकले, तिथे मी टाकतच असतो त्या कोंबड्यांना वगैरे. तर ते गहू हे करत असतात. पण आता बघा तिकडे बाहेर फिरत आहेत. आणि खरंच हे बदक खूप लकीली आणि चांगले आहेत. मी तर म्हणतो प्रत्येकाने ज्यांचं फार्म हाऊस असेल ना, त्यांनी प्रत्येकाने अशी व्हाईट किंवा अशी मोरपिशी वगैरे बदकं ठेवा. खूप भारी वाटतात आणि त्यांनी लोक पण खूप ॲट्रॅक्ट होतात. आणि भरपूर लोक येतात ना इथे, तर सगळ्यात पहिले त्यांनाच बघतात की वा बदकं आहे, तसं आहे तसं आहे. तो बघा मासा खातोय, तो बघा डायरेक्ट माशावर डायरेक्ट मासा खायलाच जात आहेत. तर ठीक आहे, काल त्या लोकांनी याची जी अंडी आहेत ती पण थोडी थोडी खाण्याचा प्रयत्न केला. आणि याच्यामध्ये जे आपले झाडं होती, दाखवतो तुम्हाला. बघा, ही अंडी पण अशी कुरतडलेली आणि जी मेन झाडं होती आपली ती सगळी गायब केलेली आहेत.
आता ते कोंबड्यांनीच केले असतील मला वाटतं, कारण कालच कोंबड्या सोडलेल्या आपण आणि नेमक्या त्याच्यामधले सगळे झाडं गायब आहेत. तर आता एक झाडाचा जो हे आहे तो राहिला आहे. देव करो आणि चांगली झाडं ती म्हणजे जगू देत. म्हणजे कसं होईल की ते आपल्याकडे आता थोडी पण ब्रीड राहिली नाही. जेवढे काकांकडे होते ते काकांनी सगळे एक एक करून सगळे देऊन म्हणजे आपल्याला दिलेत त्याच्यामुळे. तर ठीक आहे, बघू आता ते वाढ होते की नाही. आणि हे तर इथे आहे. आणि कसं समजतं कारण हे बघा पीस पडलेले कोंबडीचंच, त्याच्यामुळे मग कोंबडेच आपल्या नालायक आहेत. पण ठीक आहे, असू दे. तर आता काच लावून ठेवले कारण त्यांना खाता नाही येणार. यात सगळे शक्कर आहेत. आणि आता मॅडम कधी अंडा देते काय माहिती. आपल्याला द्यायचे आहेत. आता त्याला कॉल केलेला काय काय पाहिजे, तर छोटे साईजची शुभनकिन आणि मोठ्या साईजची शुभनकिन आणि कोई मीडियम साईज. परत हे आहेत ते आपण सगळे म्हणजे यातले आपण थोडेसेच ठेवणार आहे, बाकी सगळे देऊन टाकणार आहे टेट्राज. आणि नंतरला यातले जे लेझर फिश आहेत ब्लॅकवाले नाईफ फिश ते द्यायचे आहेत. आणि तिकडे आपले गोल्डफिश आहेत एक छोटे साईजचे, हे बघा हे वाले, हे सुद्धा द्यायचे आहेत. म्हणजे सगळे नाही, थोडे त्यातले, आणि बाकीचे यातले पण आपल्याला 4-5 ठेवून बाकी सगळे देऊन टाकणार आहे. नंतरला इकडचं काहीच नाही, इकडचं त्याला काहीच नको आहे. म्हणजे जेणेकरून आपल्याला ब्रीडिंग साईज म्हणजे ब्रीडिंग साईज आहे त्याच्यामुळे आपण ब्रीडिंगला ठेवणार आहे. आणि आपल्या कोंबडीने आता इथे अंडा घातलेला आहे, हे बघा तो बघा, तो बघा अंडा. तर बसू दे तिला, ती बसते त्याच्यावर. सो ठीक आहे, पटापट आता फिश काढूया पिशवीमध्ये. तर म्हणजे पॅक करतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो. साधी कोई, तर ते आपण आता पिशवीत टाकूया. आणि दुसरे हे आहेत शुभनकिन, दाखवतो. हे बघा छोटी साईज आणि मोठी साईज. आणि हे आहेत टेट्रास, बघा ऑरेंज टेट्रा. तर यात आहेत छोटे आणि मोठे दोन्ही गोल्डफिश. तर हे सुद्धा इथे टाकूया. आणि आता इकडे आहेत हे काय आहेत, हां हे छोट्या साईजचे गोल्डफिश आहेत, एकदम मीडियम एकदम छोटे. आणि आता लास्ट बॅग राहिले लेझर फिश. भगवान इकडे ये, भगवान इकडं नको, पिशवी इकडे ये. तरी बघा ही सुद्धा लेझर फिशची बॅग लास्ट. तर ह्या झाल्या तनिषच्या. आणि ही एक आपला हा बेटा फिश आहे, फुल मूनचा घेतला आहे. ते एक कस्टमर आहेत महाडमध्येच, तर त्यांना द्यायचं आहे. तर ते 2-3 दिवस झाले फोन करतात, त्यांच्यासाठी मग हा आता आपण देऊया. तर हा पण यातच टाकतो साईडला. तर ठीक आहे, आता हे ठेवतो गाडीवर बांधून वगैरे आणि नंतर तुम्हाला दाखवतो. 3 लवबर्ड्ससुद्धा घेतलेत, म्हणजे बजीस तेच लवबर्ड्स जे बोलाल ते. तर हे पण घेतलेत आपण त्या तर हे लवबर्ड्स आता इथे ठेवलेत आणि पिशवी इथे. आणि हे बघा हे 2 पिंजरे आपण असे पिशवीत घेतले. तर ठीक आहे, आता जाऊ माळला. तर आता सगळे मासे सोडलेत यात त्या शॉपमध्ये. आणि हे बघा हे 3 लवबर्ड्स इथं आहेत. आणि आपल्या इकडचे हे गोल्डफिश आहेत, मोठी आणि छोटी साईज. नंतरला इथे कोई आहे, मिल्की आणि ऑरेंज. नंतर इकडे छोटे गोल्डफिश आहेत. आणि हे शुभनकिन आणि छोटे आणि मोठे सगळे मिक्स आहेत, हे बघा. आणि दुसरं आपण सोडले हे जे रोझी बार्ब ऑरेंज टेट्राज आहेत. आणि इकडे आहे लेझर फिश, नाईफ फिश. तर हे सगळे सोडलेत आता. तर ठीक आहे, आता फार्म हाऊसला पोचल्यावर दाखवतो.
तर हाय मित्रांनो, आता आलोय फार्म हाऊसला आणि बोललो की जरा विचार केला तुम्ही मला आता शर्ट बिर्ट का काढलाय. तर विषय असा आहे की आपला जो हा टँक आहे तर तो टँक उद्यापासून किंवा परवापासून बिझी होईल. तर खूप दिवस बोललेलो की त्यात मी आंघोळ करेन वगैरे. तर आज तो दिवस आला आहे म्हणून आज मस्त की आंघोळ करतो त्यात. तर त्यात आता पाईप लावतो. तर तिने तिकडे आपल्या ह्याला झाडांना पाणी टाकण्यासाठी पाईप नेला आहे. सो ठीक आहे, आता त्यात पाणी लावतो म्हणजे कसं दाखवतो. तर इकडून इनलेट टाकणार, इकडे पाईप हे करणार चालू करणार आणि इकडून आउटलेट करणार. म्हणजे इकडून इन आणि हा आऊट, म्हणजे पाणी पण खाली होत राहील आणि तो नवीन नवीन भरत पण राहील. आणि ही काय एकच दिवसाची मजा आहे, तो आज मजा करून घेऊया कारण रोज काय आपला टँक भेटणार नाही. आपण या टाकीत आता आंघोळ करायची. तर हा बघा, हा एक फिश आहे, तो आता त्याला काढतो बाहेर, म्हणजे त्याला सोडतो त्या आपल्या कोळीच्या टाकीमध्ये, म्हणजे कसं त्याला काही त्रास नको आपल्यामुळं. तर बघा सोडलंय त्याला त्यात. आणि यातले सगळे मासे आपण म्हणजे दिलेत तनिषला. आणि ते बघा तिकडे सगळे ॲड झालेत, जे मोठे मोठे होते ते आपण सगळे इकडे टाकलेत निवडून. तर ठीक आहे, आता या टँकमध्ये राहू दे. नंतर आपण ते गोल्डफिश ह्याच्यात टाकल्यानंतर मग इकडचे तिकडे जातील. आणि या बघा, या आपल्या नवीन कोंबड्या, म्हणजे त्या तुम्हाला दाखवलेल्या त्या दिवशी 4, त्या आत्ता बाहेर फिरायला लागल्या. ते घाबरतात माणसांना, तशा या नाही घाबरत बाकीच्या. तर ठीक आहे. तर हा बघा, हा बच्चांचा स्विमिंग पूल आणि इकडे आहे माझा स्विमिंग पूल. कसं आहे गोलीगत. एक नंबर आंघोळीचा आनंद आहे. फक्त कोणी येऊ नका. कसं आहे माहिती आहे का, उद्या ही फिशची टाकी ना आपली बिझी होणार, त्याच्यामुळे मी आजच मजा करून घेतोय. तर आता मजा करून झाल्यानंतर तुम्हाला भेटतो. तोपर्यंत बाय. तर मित्रांनो, आता मस्त आंघोळ बिंघोळ केले मी. तर हे बघा, टाकी पण आपण खाली करत लावले आणि झाले आता मस्त आंघोळ बिंघोळ झाली. तर बदकांची झाली मजा आज. हे बघा, हा ही बघा, ही बघा. तर ते पितात पाणी वगैरे आणि त्यात गहू वगैरे टाकल्यात, आपण त्याचं जे खातात. आणि नंतर दुसरी गोष्ट म्हणजे हे जे आपले हे आहेत कोंबड्या, ते खाणं खातात. तर ठीक आहे, ते आपण हे ठेवलं आहे, म्हणजे इकडची जी काच होती ती आपण काढले. कारण कसं त्यांचं ताळमेळ जरा जमत नव्हतं आणि कसं त्यांना मिळायला. हे बघा. तर बघा तो पांढरा बघा कसं पाठी लागलं त्याच्यामुळं मी ह्या लोकांना एकत्र केलं. कसं त्यांना पण प्रायव्हसी पाहिजे ना थोडीशी. आणि बाकीचे हे आपले उद्या आपण सगळं साफ करू. तर आता जायचं आहे आपल्या कोंबडी आणायला जायचं आहे आपल्याला. तर अंड्याची कोंबडी येते. तर ह्यांच्याच बहीण भाऊ आहेत ह्या कोंबड्यांच्याच. तर त्यांना 2 कोंबडे आहेत आणि 1 कोंबडी आहे. तर ते कोंबडे ना आपल्याला विकायचे, आपले जे कोंबडे आहेत तेच विकायचे. आणि ते कोंबडे आणल्यानंतर तो ठेवायचे आपल्याला कोंबड्यांसाठी. कारण तो सेम फायटर कोंबड्यांसाठी सारखा वाटतो, पण तो फायटर नाही आहे. तर ठीक आहे, आता टाकी खाली करत लावली. तर ती होईल ऑटोमॅटिक आपली त्याची तिची खाली. आणि आता आपण आता जातोय घरी, जरा चहा बी पितो मस्तपैकी. आणि मग नंतरला जाऊया इथे कुठे कोंबडा आणायला. आणि तुम्हाला आपला दुसरा कोंबडा दाखवतो. 1 मिनिट थांबा, चालू ठेवा म्हणजे व्हिडिओ चालू ठेवा. तो बघा ते दिसत असेल तुम्हाला कोंबडा. हा बघा, हा आपला दुसरा कोंबडा. हा पण आपल्याला सेल करायचा आहे. कोणाला पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, पण जवळचेच सांगा, माडपलतपूर. घरातून निघालोय आणि आता जातोय कोंबडा आणायला. तर बघा मित्रांनो, आता आपण चाललोय कोंबडा आणायला, म्हणजे कोंबडी आणायला तुम्हाला बोललेलं जातोय. तर रस्त्यामध्ये हा बघा मधीचा जो पोळा आहे तो आता 6:45 वाजलेत. तर आता संध्याकाळ जास्त म्हणजे झाले, पण रात्र नाही झाले, म्हणजे काळोख नाही झाला आहे. त्याच्यामुळे दाखवायला भेटलं तुम्हाला. हा मधीचा पोळा आहे. हा कसा काढायचा तो विचार करतोय. तर बघूया, कोण भेटलं ना तर आपण हा काढून घेऊन जाऊ घरी, तेव्हा मग आम्ही दाखवू तुम्हाला. तर आता इकडून सरळ आहे एक धरण. तर दाखवतो, त्याचं पण काम चालू आहे. गोळेगणीचं धरण आहे आणि आपल्याला प्रॉपर गोळेगणीतच जायचं आहे. तर 1 मिनिट बघूया, वरनं गाडी नाही. हे बघा, हा धरण आहे.
तर धरणाचं काम चालू आहे. अजून बहुतेक किती वर्ष लागतील त्यांचं त्यांनाच माहिती. तर धरणाचं काम चालू आहे. तर ठीक आहे, आता पटपट जाऊया आपण घरी आणि मग घरी जाऊन दाखवतो कोंबडा पकडताना तुम्हाला. तर आता फायनली आपले जे आतुरता होती ती आपली झाली कंप्लीट. कारण आता पोचलोय आपण गोळे गणेशच्या देऊळवाडीमध्ये. तर बघा हा घर आहे इथे. आता या पिशवीमध्ये कोंबडा आणि कोंबडी आहे आपली, अंडीवाली कोंबडी आणि कोंबडा मोठा. आणि या पिशवीत या ब्ल्यूवाल्या यात आहेत तांदूळ, पीठ वगैरे सगळं हे मुंबईकरांचं आहे. तर इकडे गोळेगणित ट्रॅव्हल्स येत नाही, त्याच्यामुळे मग खाली पोलादपुरातच जायला लागतं सगळ्यांना. प्रत्येकाला पोलादपूरमधून ट्रॅव्हल्स भेटतात, त्याच्यामुळे मग ते आपण आपल्या घरी नेतोय. मग उद्या आणून पोलादपूरला सोडणार आहे. तर आता चाललो आहे घरी आपल्या वाटेनी. तर ठीक आहे, घरी गेल्यावर कशात सोडतोय आणि कुठल्या फार्म हाऊसमध्ये कशात सोडतोय ते तुम्हाला नक्की दाखवेल. तर मित्रांनो आताच घरी आलोय आणि कोंबड्या आपल्या सोडल्या दोन्ही पण आपण. आणि खूप रात्र झालेली त्याच्यामुळे व्हिडिओ नाही बनवली कुठे सोडले, तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी नक्की दाखवेल. आणि आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सांग, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काय जायचं आता आळशीमध्ये आहे त्याच्यामुळे तो बोलत नाही. पण ठीक आहे, आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत बाय.